भवानी आईला वंदन. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन. नमस्कार, माझे नाव भावना प्रकाश घाणेकर. मी इयत्ता 8वी सह्याद्री विद्या मंदिरची विद्यार्थिनी. उत्साही मित्रमंडळ आयोजित शिवजयंती उत्सवासाठी मी जे भाषण करणार आहे त्याचा संदर्भ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती कादंबरी तसेच प्रोफेसर श्री नितीन बानगुडे पाटील यांच्या आधारे घेतलेला आहे. शिवजयंती म्हटले की आपल्याला आठवतो तो शहाजी महाराजांपासून ते ताराराणीपर्यंतचे इतिहास. परंतु आपल्याला शिवकाळाआधी महाराष्ट्राची परिस्थिती आपल्याला सहसा माहीत नसते. ते मी आज तुम्हाला या भाषणातून सांगणार आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ तो. देवगिरीतील यादव साम्राज्यातील राजा रामदेवराव राज्य करीत होते. महाराष्ट्रावर शक्ती प्रसन्न होती. यादव राजे धर्मसहिष्णू होते. मनासारखा राजा होता. महाराष्ट्र स्वर्गीय सुखात होता. महाराष्ट्रावर वर्षातील 12ही पौर्णिमा सुखाचे चांदणे शिंपित होत्या. घात झाला. विंध्याचलाच्या मागून धुळीचे लोट उठले. 8000 घोड्यांच्या पती सदाचा पाठ वाढत्या वेगाने खडरत महाराष्ट्रावर चालून आल्या आणि त्यांचा म्होरक्या होता अल्लाउद्दीन खिलजी. एक महाभयंकर कर्दनकाळ. देवगिरीच्या अफाट श्रीमंतीची तारीख अल्लाउद्दीनच्या कानावर गेली होती. तिथपासूनच त्याची महत्वाकांक्षा जागृत झाली आणि तो निघाला देवगिरीकडे, म्हणजेच मराठी साम्राज्याच्या राजधानीवर डिसेंबर 1293 मध्ये. अल्लाउद्दीनचे वादळी आक्रमण राजा रामदेवरावांना उशिरा कळले. आमचे राजे बेसावध होते अन सेनापती होते रामदेवरावांचा मुलगा शंकरदेवराव. तो दूर कोठेतरी सैन्यासोबत यात्रेला गेला होता म्हणे. अवघे 4000 सैनिक देवगिरीत होते. त्या सैन्यानिशी रामदेवराव शत्रूवर चालून गेले. लढाई पेटली आणि भडकाईच्या आतच विजली. देवगिरी किल्ल्याला वेढा पडला आणि अल्लाउद्दीनने एक अफवा उठवून दिली की पठाणांची आताची फौज ही एक फक्त तुकडी आहे. लाखभराची मोठी फौज दिल्लीहून मागोमाग येत आहे. ही अफवा खरी म्हणून राजा रामदेवराव चिंतेत पडले. कहर झाला आणि कठोर मनाने राजा रामदेवराव खंडणी देण्यासाठी अल्लाउद्दीन पुढे शरण गेले. महाराष्ट्राचा हा पहिला अपमान. ही बातमी सेनापती शंकरदेवरावांना समजली. ते मोठ्या सैन्यानिशी देवगिरीत आले. तेवढ्यात 1000ची राखीव फौज अशा रीतीने दौडत आली की शंकरदेवांना वाटले लाखभराची फौज दिल्लीवर येणारी ती हिचकी काय आणि शंकरदेव पळत सुटले. 1 वर्षभरानंतर शंकरदेवरावांनी पुन्हा उठाव केला. परंतु खलजीचा गुलाम मलिक याने त्याचा पूर्ण पराभव केला. शंकरदेव हरले गेले आणि मारले गेले आणि महाराष्ट्राची राख रांगोळी झाली. त्या राखेतून एक निगारा फुलला. त्यांचे नाव हरपालदेव, प्रत्यक्ष राजा रामदेवरावांचा जावई. त्यांनी मोठे सैन्य उभे केले, बंडू पुकारले आणि देवगिरी पुन्हा जिंकली. त्याच काळात अल्लाउद्दीन मरण पावला आणि दिल्लीच्या गादीवर बसा कुतुबुद्दीन खलजी तो देवगिरीवर स्वतः चालून आला होता. हरपालदेव हरले, पकडले गेले आणि सुलतानापुढे उभे करण्यात आले आणि फरमान निघाले, उसकी खाल खींचकर देवगिरी के दरवाजे पर लटका दिया जाए. यादवांच्या जावयाची चामडी सोडून त्यांना देवगिरीच्या दरवाजेवर लटकवण्यात आले. ते तडफडून मरण पावले. महाराष्ट्र गुलामगिरीचा पडला तो कायम जात आणि गोकुळाचे स्मशान झाले. इसवी सन 1293 अल्लाउद्दीन खलजी तो 1673 औरंगजेब अशा एकूण 380 वर्षात 62 क्रूर सुलतानांनी महाराष्ट्रावर अन्याय कारक राजवट केली होती. शेतकऱ्यांवर अन्याय, मजुरांवर अन्याय, आया बहिणींवर अत्याचार, देवळांची मूर्त्यांची तोडफोड होत होती. सुलतानी बादशाहकडून मतदानासाठी मानपानासाठी मराठी आपापसात कापाकापी हिजाब कडक कारस्थाने करत होती. अशा अंधकारमय वातावरणात आशेचा एक किरण उगवला. ते म्हणजे मालोजी राजांचे सुपुत्र शहाजी राजे भोसले आणि लखुजी जाधवांची कन्या जिजाऊ यांचा विवाह संपन्न झाला. जिजाऊ सोनपावलांनी पुणे प्रांती आली. तिला शहाजी राजांकडून हळूहळू सुलतानी राजकारण समजू लागले. सुलतानी अत्याचाराची बातम्या तिच्या कानावर येईल. त्यामुळे तिला सुलतानी राजवटीची शिसारी येईल. शहाजी राजांनाही सुलतानी राजवटीची चिड येईल. सुलताना युद्ध मांडून तेव्हा प्राणाची भूमी मुक्त करावी असे तिलाही वाटे. पण करणार काय? सुलतानांपुढे त्यांचे बळ उभे होते. राग आला की या बादशाहीतून त्या बादशाहीत जाणे एवढाच उपाय त्यांच्या समोर होता. 2 वेळा स्वराज्यासाठी प्रयत्न करूनही ते अयशस्वी ठरले होते. जिजाऊला एक गोष्ट कळून चुकली होती की स्वार्थी सरदार मोठे वतनदार सोडले तर सामान्य गरीब जनता सुलतानी सत्तेला कंटाळली आहे. जर या शूर पण अज्ञानी मावळ मराठ्यांना एकत्र करणारा कोणीतरी सुलतानाविरुद्ध उठणारा श्रीरामांसारखा प्रतापवान पुरुष पाहिजे. असा प्रतापी पुरुष या सृष्टीत जन्माला आला तर हा महाराष्ट्र क्षणभरही पारतंत्र्यात
विचार तिच्या मनात सतत घोळू लागला होता. जिजाऊ तुळजापूरच्या भवानी आईची परमभक्त होती. ती भवानी आईला सतत म्हणू लागली की आई आई माझ्या मनाची इच्छा पूर्ण कर. भवानी आईने तिची हाक ऐकली होती. काही दिवसातच जिजाऊला डोहाळे लागले. शहाजी महाराजांनी सुरक्षित अशा शिवनेरी किल्ल्यावर आणून ठेवले. सोबत विश्वासू हुशार असे कारभाने नेमले. जाणकार बाया माणसंही होतीच. शिवनेरीवर असताना जिजाऊने शिवाजी देवीला साकडे घातलं. साकडे घालताना महासाहेब जिजाऊ काय म्हणतात? आई पुत्र दे, रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र घेऊनारा. आई पुत्र दे, अन्याय अत्याचारांचा नायनाट करणारा. आई पुत्र दे, सामान्यांचे प्रश्न सोडवणारा. आईच्या गर्भातच असताना ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरले असा महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं कोणीच नाही. म्हणजे जन्माला यायच्या आधीच ठरले की का जन्माला यायचंय, आधीच ठरले की जन्माला येऊन काय करायचंय. सगळं ठरवलं माता पित्याने की का जन्माला यायचंय. एक एक मास पुढे सरकू लागला होता. तशी उत्कंठा गाठू लागली आणि फाल्गुन वद्या तृतीयेची पहाट झाली. सप्त अष्टा उधळीत मान सूर्याचा चिती जावा आला होता. हळूहळू सगळी सृष्टी उजळू लागली. घटका मागून घटका गेल्या आणि किल्ल्यावर आनंदाचा कल्लोळ उडाला. सराईचा उघडा वाजू लागला. तो दिवस सोन्याचा, तो दिवस रत्नाचा. शुभ ग्रह, शुभ नक्षत्र, शुभ घटका, तो शुभ क्षण गाठण्यासाठीच गेली 350 वर्षे शिवनेरीच्या भोवती खिरट्या फिरत होती. शालिवाहन चकाच्या 1551 वर्षी शुक्ल नाम संवत्सरात फाल्गुन महिन्यात हस्त नक्षत्रावर 19 फेब्रुवारी 1630 शुक्रवार या दिवशी जिजाबाईंच्या उदरी पुत्र जन्माला आला. 12व्या दिवशी बारसे झाले आणि शिवाई देवीच्या नावावरून बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. 3च अक्षरे शिवाजी, पण त्यातील एका अक्षरात रामायण साठवले होते, एका अक्षरात महाभारत तर एका अक्षरात शिवभारत साठवले होते आणि 3ही अक्षरात महान भारत घडविण्याचे सामर्थ्य साठवले होते. हळूहळू शिवबा मोठे होऊ लागले. जिजाबाई नावाचे विद्यापीठात महाराज घडत होते आणि दादोजी कोंडदेवांच्या देखरेखीखाली महाराज राज्यकारभार शिकवत होते. शहाजी महाराज कर्नाटकातील राजकारणात अडकून पडले होते, परंतु त्यांनी आपली जहागिरी सांभाळण्यासाठी दादोजी कोंडदेवांना नेमले. पंत शिवबाला घेऊन मावळात फिरू लागले. तेथील देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी यांच्याशी ओळख करून देऊ लागले. इथे शिवबाला श्रुती, इमानदार अशी 2 माणसे भेटली, बाजी पासरकर आणि कान्होजी देवे. गावात फिरताना कधी अंगमाताने दणकट शेतकऱ्यांची परी दिसत. शिवबा त्यांना मायेने जवळले. असे करत त्यांनी एक मावळा गोळा केला. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे अशी पोरं शिवबा भोवती गोळा होऊ लागली. शिवबा या सवंगडांना घेऊन रानावरात फिरू लागले. स्वराज्याची स्वप्न पाहू लागले. तेवढ्यात रांझे गावच्या बाबाजी पाटलाचा गुन्हा शिवबा समोर आला. रांझ्याच्या पाटलाने परस्त्रीवर अत्याचार केला होता. शिवबाने न डगमगता त्या पाटलाचे 2 हात 2 पाय तोडून चौरंगा करण्याची शिक्षा फरमावली. हा होता पहिला न्याय निवाडा. तारीख पे तारीख करत बसले होते. शिवाजी महाराजांची भगवान महादेवांवर व भवानी मातेवर नितांत श्रद्धा होती. त्यांना माहीत होते की कष्टाशिवाय आणि निष्ठेशिवाय राज्य आणि विद्या प्राप्त होत नसते. शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगडांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि पहिला किल्ला तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. इथूनच पुढे राजगड, मुरुमदेव असे किल्ले जिंकले. एक मोहिमा देऊ लागल्या होत्या. एक किल्ला स्वराज्य देऊ लागला होता. स्वराज्याला असे वाळसे धरत असतानाच शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना काही नियम घालून दिले. ते आपले सैनिक पाळतात की नाही हे महाराज अजून तपासत. असाच एक नियम, सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाले पाहिजेत आणि सूर्योदयानंतरच ते उघडले पाहिजेत. असे घडते का हे बघायला महाराज एकदा वेश बांधून तोंडाला मुंडासा बांधून घोड्यावरून गडाच्या दरवाजापाशी गेले. पहारेकरीला म्हणाले, मी सरदार आहे, दरवाजा उघडा. पहारेकरी म्हणाला, नाही उघडणार. महाराज म्हणाले की मी महाराजांच्या खास मर्जीचा आहे. पहारेकरी म्हणाला, तरी नाही उघडणार. त्यावर पहारेकरी म्हणाले, खबरदार जरा टाच मारून याल पुढे जिकडा उडवील राई राई एवढ्या. शिवाजी महाराज खुश झाले आणि तोंडावरील मुंडाचा बाजूला काढून म्हणाले, अरे मी शिवाजी राजा आहे, मीच नियम घालून दिला आहे, आता तरी दरवाजा उघड. त्यावर पहारेकरी म्हणाला, माफ करा राजे, आपण जरी असलात
तरी गडाचे दरवाजे उघडणार नाही, कारण नियम म्हणजे नियम. या शिस्तप्रिय निष्ठावान पहारेकराचे नाव होते श्री सावळ्या तांडे. महाराजांच्या मागे हिंदवी स्वराज्य टिकून राहिले ते याच शिस्तीमुळे आणि याच निष्ठेमुळे. महाराजांचं हे नातेही किती विलक्षण होतं याच्यात 7-8 नावे सापडतील. याच्यावरून कळतं की महाराजांचं हेरखात हे किती यशस्वी होतं. जो मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेरखात्यात काम करायचा त्याच्या आई वडिलांना सुद्धा माहित नव्हतं की माझा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेरखात्यात काम करतोय. या हेरखात्याचे प्रमुख होते श्री बहिर्जी नाईक, स्वराज्याचा तिसरा डोळा जणू. बहिर्जी नाईक दरवेळी असा वेश धारण करून शत्रूच्या गोटात जात की छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं कोणीच ना ओळखू शकत नव्हते. इतकं गुप्तपणे काम केलेलं. आपण एक गणपतीची आरती म्हणतो, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जय. हा काय आहे? हा एक संदेश आहे. संत रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना पाठवलेला एक गुप्त संदेश. महाराज किती कर्तव्य कठोर होते. सईबाईंचं नुकतंच निधन झालेलं. 2 वर्षांचे शंभू बाळ आहे. दुःख अजून निवळलं नाहीये, तरी महाराज अवाढ उभे अशा अफजल खानाची सामना करायला लागले. म्हणून छत्रपती समजून घ्यायचे. प्रथम कर्तव्य मानलं ते स्वराज्य ही. सकल सुखांचा केला त्याग म्हणून ही साधीची तोडलं. शिवकाळ ही जगण्याची स्पर्धा नाही, तर मरण्याची स्पर्धा आहे. महाराज एखादी मोहीम काढायचे आणि येसाची म्हणायचे, राजा यो नाव आपला, आम्ही जाणार लढाया राजा. तसं बाजी म्हणायचे, ओ यासाची आपली हाय ना, ही मोहीम आपली हाय, आम्ही जाणार राजा. तसं तानाजी म्हणायचे, ओ बाजी कवापासून डोळा लावून बसले, सर माग, ही मोहीम आपली हाय, आम्ही जाणार राजा, आम्ही लढणार राजा. जगाच्या पाठीवरचा पहिला काय जिथं माणसं जगण्याची नाही तर मरण्याची स्पर्धा करायची. अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, पण माझ्या राजाने नरदुर्ग बांधले. नरदुर्ग नॅशनल कॅरेक्टर्स, राष्ट्रीय चरित्र घडवले महाराजांनी. कुणीही घ्यावं, तानाजी बाजी, येसाची, कोंडाजी, रायाची बाजी, प्रत्येकाचं आयुष्य सांगेल की कसं जगावं आणि कसं मरावं. चमचमणाऱ्या पोलादाला तलवारीची पाच म्हणतात, चमचमणाऱ्या पोलादाला तलवारीची पाच म्हणतात. आणि जे मरणारा घाबरत नाही त्याला मराठ्याची जात म्हणतात, त्याला मराठ्याची जात म्हणतात. अहो तो अफजल खान भली मोठी फौज घेऊन आला होता ना महाराष्ट्रावर चालून. काय झाले त्याचे? वाघ आणि मराठे, वाघ आणि मराठे उगाच कोणाच्या नादाला लागत नाही, पण नादाला कुणी लागलं तर ते फाडल्याशिवाय सोडत नाही. अहो तो औरंगजेब 27 वर्ष महाराष्ट्रात तळ ठोकून बसला होता. कशासाठी? आपला धर्म, आपली संस्कृती बुडवण्यासाठीच ना. पण त्याला ते जमले का? नाही. कारण आपल्या महाराजांनी, शूरवीरांनी, मावळ्यांनी लाखोची पर्वा न करता झुंज दिली. कशासाठी? आपल्या धर्म संस्कृती रक्षणासाठीच ना. माझ्या संभाजी राजाने तर 40 दिवस हात चोचून प्राण त्यागले. कशासाठी? आपल्या धर्म संस्कृती रक्षणासाठीच ना. मग आता असा प्रश्न निर्माण होतो की जे सुलतानी सत्तेला जमले नाही ती आताची पिढी का करू पाहते? अंगावर कपडे नको, डोक्याला टिकली नको, वयात आलेल्या पोरी तर सर्रास बाहेर फिरतात पिंपर पाटीवर. कशा घडतील जिजाऊ, तारा राणी, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई. आपली संस्कृती किती महान आहे. ती टिकले लाखोंच्या करोडोंच्या त्यागावर, बलिदानावर. ती टिकवणे ही आता आपली जबाबदारी आहे. तसा निर्धार कराल तरच ती कधी आदरांजली, मानवंदना ठरेल शूरवीरांसाठी, मावळ्यांसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी.